कोणाची मित्रांनो विश्राम बेडेकर यांची. लक्षात ठेवा, रणंगर ही जी काही कादंबरी आहे विश्राम बेडेकर यांची आहे. पुढचा प्रश्न बघा, ई वेस्ट पार्क भारतामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ई वेस्ट पार्क हा भारतातील बघा दिल्लीमध्ये स्थित आहे. कुठं? दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा, 2022मध्ये भारताचा जो काही भ्रष्टाचार आहे बघा त्या भ्रष्टाचारामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर 2022मध्ये आपल्या भारताचा बघा भ्रष्टाचारामध्ये 85वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा, 85वा क्रमांक लागतो. तोंड घसी पकडणे, तोंड घसी पडणे, पकडणे नाही पडणे या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर बघा फजिती होणे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक बी फजिती होणे. तोंड घसी पडणे म्हणजेच काय? फजिती होणे होय. पुढचा प्रश्न आहे बघा, MCC क्रिकेट क्लबने कोणत्या खेळाडूला आजीवन सदस्यत्व बहाल केलं आहे? तर बघा मिताली राज, सुरेश रैना आणि MS धोनी या सर्वांना बघा MCC क्रिकेट क्लबने बघा आजीवन सदस्यत्व बहाल केलेलं आहे. परत मित्रांनो या ठिकाणी पुस्तक आणि लेखकवर विचारलेला आहे प्रश्न, पांगिरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर पांगिरा जी काही कादंबरी आहे ते कादंबरीचे लेखक आहेत बघा विश्वास पाटील. ऑप्शन क्रमांक ए कोण आहेत बघा? विश्वास पाटील. पुढचा प्रश्न आहे बघा, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? व्यक्ती आणि वल्ली. तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत बघा ऑप्शन क्रमांक डी पुरुषोत्तम देशपांडे. कोण आहेत बघा? पुरुषोत्तम देशपांडे हे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा, बुरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बुरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा? शरद बाविस्कर आहेत. लक्षात ठेवा, शरद बाविस्कर आहेत. ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? ढोर. तर बघा चौपाया आणि मवेशी ढोर या शब्दाचे समानार्थी आहेत. नेक्स्ट पहा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ऑप्शन क्रमांक बी 1920ला झाली होती. लक्षात ठेवा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920ला झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वर्ण सिंग समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? तर मूलभूत कर्तव्य. लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्याशी संबंधित होती. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर 1995 पासून बघा ही जी काय मध्यान्ह भोजन योजना आहे ती चालू झाली. मित्रांनो हा प्रश्न आपण अनअकॅडमीच्या लाईव्ह क्लासमध्ये घेतला होता बऱ्याच वेळेस. तर 1995ला बघा मध्यान्ह भोजन योजना चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे हा. पुढचा प्रश्न आहे बघा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही 1905मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. लक्षात ठेवा, भारत सेवक समाजाची स्थापना 1905मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी ही केलेली होती. तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्यासाठी आरोग्य विभाग भरतीचे प्रश्नपत्रिका संच 2012 ते 2022 पर्यंत जेवढे काय आरोग्य विभागाने प्रश्नपत्रिका घेतल्या त्याचा 32 ते 13,200 प्रश्नाचा या ठिकाणी समावेश असणार. या पुस्तकामध्ये मागील म्हणजे जे काही POQ असणार आहे ते आपल्याला मिळणार आहेत 430 रुपयाला. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे बघा. त्याच्यानंतर ग्रामसेवक भरतीचा पेपर बाकी आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर ग्रामसेवक भरतीसाठी मित्रांनो प्रश्नपत्रिका संच असणार आहे 101 बघा. हे पुस्तक बघा ग्रामसेवक परीक्षेच्या विशाल महासागरामधून घेऊन जाणारं एक जहाज आहे बघा. याची प्रथमच आवृत्ती निघालेली. यामध्ये सुद्धा 2012 ते 2022 पर्यंतचे प्रश्न असणार आहेत. 340 रुपयाला पुस्तक असणार आहे. त्याच्यानंतर कृषी सेवक कृषी सहाय्यक याचा 65 प्रश्नपत्रिका संच असणार आहे. हे सुद्धा 280 रुपयाला असणार आहे. त्याचबरोबर कृषी शास्त्र नोट्स त्याच्यानंतर कृषी तांत्रिक अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बघा. TCS IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारा आणि पुस्तकाच्या दुकानात दाखवा किंवा या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून पुस्तकाविषयी चौकशी करू शकता आणि तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. राज्यघटनेमधील कलम 22 कशाशी संबंधित आहे? तर हे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण. लक्षात ठेवा, बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण. अरवली पर्वत भारतातील कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे? तर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या सर्वांमध्ये बघा अरवली पर्वत हा पसरलेला. लक्षात ठेवा, अरवली पर्वत. तर 1919-20 ही झाली होती. नेक्स्ट आहे बघा, तिमिराकडून तेजाकडे. तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा नरेंद्र दाभोळकर. लक्षात ठेवा, नरेंद्र दाभोळकर. महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक बघा जे काय आपण PDF दिली बघा तुम्हाला त्यामधूनच हा पडलेला आहे.
तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नरेंद्र दाभोळकर हे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर बघा, प्रकाश आमटे. लक्षात ठेवा, प्रकाश. तर प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, प्रकाश आमटे. लक्षात ठेवा, प्रकाश आमटे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर गंगाधर गाडगीळ हे आहेत. लक्षात ठेवा, एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गंगाधर गाडगीळ हे आहेत. नेक्स्ट बघा, कोणत्या युद्धानंतर मीर जाफर बंगालच्या नवाबपदी आले होते? कोणत्या युद्धानंतर जे काय मीर जाफर आहे बघा, ते बंगालच्या नवाबपदी आले होते? जे काही प्लासीचं युद्ध आहे मित्रांनो, त्यानंतर आले होते. लक्षात ठेवा, प्लासीचं युद्ध. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता, प्लासी युद्ध. पुढचा प्रश्न आहे, जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे? कोणता? जोग धबधबा. तर जोग धबधबा बघा मित्रांनो, शरावती या नदीवरती स्थित आहे. लक्षात ठेवा, कोणत्या? शरावती या नदीवरती स्थित आहे जोग धबधबा. महत्त्वाचा धबधब्यावर प्रश्न आला होता. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, दिवाणी आणि फौजदारी न्यायालय कोणत्या व्यक्तीने चालू केलं होतं? कोणतं? दिवाणी आणि फौजदारी न्यायालय. तर लॉर्ड होस्टिंगने चालू केलं. लक्षात ठेवा, लॉर्ड हेस्टिंगने दिवाणी आणि फौजदारी न्यायालय चालू केलं होतं. कोणी? लॉर्ड होस्टिंगने. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो, जी काही 2011ची जनगणना आहे यानुसार सर्वात कमी जे काही घनता असेल ते घनतेचं राज्य बघा, अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेश. आणि आपण बघा 2011ची PDF सुद्धा 149 रुपयामध्ये, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ते प्रश्नसुद्धा. तर लक्षात ठेवायचं, 2011च्या जनगणनेवरती बघा भरपूर प्रमाणामध्ये प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये भारतातील सर्वात घनतेचं राज्य कोणतं आहे? तर अरुणाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे बघा, RTE हा जो काही कायदा आहे हा कधीपासून अंमलात आला होता? तर बघा, 1 एप्रिल 2010 पासून जो काही RTE कायदा आहे हा अंमलात आणला होता. लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2010 पासून. उत्तराखंड पोलिसांनी नेमकेच कोणते ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे? तर बघा, EFIR. लक्षात ठेवा, ही जे काही ॲप्लिकेशन आहे EFIR. लक्षात ठेवा, EFIR हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. डल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर बघा, सगळेच या ठिकाणी बघू शकता डल या समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट बघा, आर्टिफिशियलचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. तर आर्टिफिशियल म्हणजे काय? कृत्रिम. लक्षात ठेवा, कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित. परंतु जे काही नॅचरली म्हणजे त्याला आपण नैसर्गिक म्हणतो. लक्षात ठेवा, नैसर्गिक. तर आर्टिफिशियलचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? बघा, नॅचरल. कोणता होईल? नॅचरल. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, पहिली जनगणना बघा 1872मध्ये, पहिली जनगणना 1872मध्ये कोणत्या व्यक्तीच्या काळामध्ये झाली? तर बघा, ही पहिली जनगणना 1872मध्ये बघा, लॉर्ड मेयो. ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड मेयो. पहिली जनगणना 1872मध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न बघा, बिरसा मुंडा स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? बिरसा मुंडा. तर बघा, रूरकेला ओडिसा राज्यामध्ये बघा बिरसा मुंडा, कोणतं? बिरसा मुंडा स्टेडियम स्थित आहे. लक्षात ठेवा. भारतामधील पहिली पशुगणना कोणत्या वर्षी झाली होती? तर भारतातील पहिली पशुगणना बघा डिसेंबर 1920ला. सापेक्षता जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला? अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो, सगळ्यांनी स्टार मारून याला नोट डाऊन करून घ्या. तर आईन्स्टाईन. ऑप्शन क्रमांक 4, आईन्स्टाईनने बघा सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे हा मांडलेला आहे. बघा, आईन्स्टाईन हे जर्मनीमधील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. बघा, त्यांनी आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे E = mc², हा जो काही फॉर्म्युला आहे हा त्यांनी दिला होता. E = mc². हे काय बघा, सापेक्षता सिद्धांतामधून तयार झालेलं आहे आणि जगामधील सर्वात प्रसिद्ध समीकरण सुद्धा आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांना 1921 साली बघा, 1921 साली भौतिकशास्त्रामध्ये, कशामध्ये? भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कोणता? नोबेल पुरस्कार. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, कधी भेटलेला आहे? 1921ला. पुढचा प्रश्न, आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब हे होते. अतिशय IMP क्वेश्चन पहा सुद्धा. 20पेक्षा जास्त वेळा हा पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे. बघा, तर बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक होते. ऑप्शन्स क्रमांक 3, डॉक्टर M.S. स्वामीनाथन. लक्षात ठेवायचं आपल्याला, डॉक्टर M.S. स्वामीनाथन मित्रांनो भारतीय हरित क्रांतीचे जनक होते. लक्षात ठेवा. वर्गीस कुरियन. लक्षात ठेवा, वर्गीस कुरियन हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
तर वर्गीस कुरियन मित्रांनो श्वेत क्रांतीचे जनक होते. कोणती क्रांती बघा? श्वेत क्रांती. कोणती? श्वेत क्रांती. त्याच्यानंतर डॉक्टर होमी भाभा यांनी काय केलं होतं? तर अणुऊर्जा, लक्षात ठेवायचं आपल्याला, जी काही अणुऊर्जा आहे त्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत बघा? डॉक्टर होमी भाभा. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर बघा, जो काही विजेचा दिवा आहे, दिवा म्हणजे कोणचा बघा? आपण ज्यावेळेस दुसरी तिसरीला होतो त्यावेळेस बघा ते पिवळे बल्ब राहायचे आणि त्याच्यामध्ये तार राहायची बघा अशी. आता बल्ब नीट नाही, फुगा झाला हो. तर थॉमस एडिसन बघा, जे बल्ब राहायचे बघा आपले जुने घरामधले, आता सगळे आपले LED बल्ब आलेले आहेत. आता हे मोटर चालू करायला ठेवतो आपण फक्त, आहे का नाही, पिवळा बल्ब. याच्यामध्ये कोणत्या धातूची तार असते? तर टंगस्टन. टंगस्टनला आपण बघा सगळ्यात आपल्याला ज्याचा उच्च जो काही गलनांक आहे तो सगळ्यात उच्च असतो पहा. आणि मित्रांनो टंगस्टन हे बघा याच्यामध्ये नसतं बघा, इस्त्रीमध्ये धातू जे काही गरम करण्यासाठी आपण जे काही शेगडी वापरतो त्याच्यामध्ये टंगस्टन नसतं, त्याच्यामध्ये नायक्रोम असतं मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, नायक्रोम. तर विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे? सगळ्यांनी लक्ष द्या. थॉमस एडिसनने या ठिकाणी विजेच्या दिव्याचा या ठिकाणी शोध लावलेला. कोणी? थॉमस एडिसन यांनी. त्याचबरोबर फिल्म, फोनोग्राफ, त्याच्यानंतर ग्राहामच्या फोनमधील सुधारणा, हे बरेच शोध बघा यांनी लावलेले थॉमस एडिसन यांनी. नेक्स्ट बघा, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? जी काय ऊर्जा आहे त्याची जी काही सापेक्षता आहे याचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे बघा आईन्स्टाईननीच बघा या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे बघा. सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो यांनी कधी लावला होता? 1905ला लावला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे. 1905ला 30 जून 1905ला याचा शोध लागला होता, बरोबर. आणि भौतिकशास्त्रामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन, लक्षात ठेवा, अल्बर्ट आईन्स्टाईन यांनीच बघा याचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा आईन्स्टाईन, लक्षात ठेवा. यांचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं. आणि मित्रांनो याच सिद्धांतांच्या आधारे जे काही अणुबॉम्ब आहे आणि त्याची जी काय अणुऊर्जा आहे ती सुद्धा तयार झालेली. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला? आता एकदम सोपा प्रश्न आहे पहा. हा आपण बघा हे सगळे बघा आपण 5वी 6वी 7वी 8वी हायस्कूलला असताना हे प्रश्न बघितलेले आहेत. तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे थॉम्सन यांनी, लक्षात ठेवा. जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे? तर गोल्ड स्टीव यांनी प्रोटॉनचा शोध लावला. न्यूट्रॉनचा जो काही शोध आहे मित्रांनो तो चॅडविकने लावलेला आहे, लक्षात ठेवायचा. जेम्स चॅडविक यांनी कशा शोध लावलेला आहे? तर न्यूट्रॉन, लक्षात ठेवायचा आपल्याला. कसा शब्द आहे तो? न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. कोणी? जेम्स चॅडविक यांनी. आणि इलेक्ट्रॉनचा कोणी लावलेला आहे? जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. न्यूटनने आपल्या सगळ्याला माहिती आहे काय केलं आहे? जे काही त्यांच्या डोक्यात सफरचंद पडलं होतं त्यानुसार त्यांनी न्यूटनचे नियम सांगितलेले आहेत. हे पण आपल्याला गुरुत्वाकर्षण. शून्याचा शोध कोणी लावला? सर्वांना माहिती आहे बघा, शून्याचा शोध लावलेला आहे आर्यभट्ट यांनी लावलेला, लक्षात ठेवा. आर्यभट्ट यांनी, लक्षात ठेवायचं आहे. थॉमस एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला होता. न्यूटन यांनी बघा काय केलं आहे? न्यूटन यांनी जे काही गतिविषयक नियम आहे, गुरुत्वीय बलाचे नियम आहे, त्याचबरोबर प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा जो काही दुर्बीण आहे, दुर्बीण, त्या दुर्बिणीचा जो काही शोध आहे मित्रांनो हा सुद्धा यांनीच लावलेला आहे. आणि कॅल्क्युलसचा जो काही जनक आहे तो सुद्धा न्यूटन आहे बघा. आर्यभट्ट कोण होते? महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होते. आणि मित्रांनो हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला आहे. तर भारताने बघा सर्वप्रथम जो काही आपला सॅटेलाईट पाठवला होता 1975 साली, त्या सॅटेलाईटचं नाव सुद्धा बघा आर्यभट्ट होतं, लक्षात ठेवायचं. जो काय आपला उपग्रह होता, उपग्रह, तो सुद्धा आर्यभट्ट या नावानेच प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि आर्यभट्ट यांचा ग्रंथसुद्धा लक्षात ठेवा बघा, आर्यभटीयन, लक्षात ठेवा कोणता आहे? आर्यभटीय हा त्यांचा काय बघा प्रसिद्ध ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. पेनिसिलिन, काय बघा? पेन्सिल नाही तर पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील इंटरेस्टिंग फिक्स मार्क देणारे, तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. काही मित्र फक्त बघतात पण सबस्क्राईब करत नाही. मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही इंस्टाग्रामला बघा कोणाकोणाला फॉलो केलेलं आहे त्यांच्यापासून तुम्हाला 0% लाभ आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान भेटतं तेच सबस्क्राईब केलं नाही तर काही फायदा होणार नाही मित्रांनो. एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवताना, खाताना, बसताना, उठताना सगळं करताना आपले व्हिडिओ पहा, जेणेकरून बघा तुम्हाला या ठिकाणी फिक्समध्ये मार्क भेटतील. आता बघा हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे. पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन हे जे काही औषध आहे या औषधाचा शोध लावलेला आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पेनिसिलिन हे बघा पहिले अँटीबायोटिक्स होतं बघा, त्याला आपण प्रतिजैविक सुद्धा म्हणतो आणि ते आजसुद्धा वापरलं जातं पेनिसिलिन. आलं लक्षात? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. वर्गीस कुरियन, काय प्रश्न आहे बघा, हे नाव कशाशी संबंधित आहे? वर्गीस कुरियन.
चला द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, वर्गीस कुरियन हे जे काही नाव आहे हे धवल क्रांती, ऑप्शन क्रमांक 4, धवल क्रांती या संदर्भामध्ये बघा, वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक होते, लक्षात ठेवायचं आहे. आणि यांनी काय केलं होतं, जे काही अमूल कंपनी आहे या माध्यमामधून यांनी कार्य केलं होतं. कोणती कंपनी? अमूल. जे आपण बघा आता जे काही आपली आईस्क्रीम असती त्यावर अमूल दूध हे नाव लिहिलेलं असतं बघा, अमूल या कंपनीमार्फत त्यांनी काम केलं होतं. पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर बघू शकता. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना याचं उत्तर पण येत असेल. 28 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? स्मरणार्थ साजरा केला जातो. तर लक्षात ठेवा सगळ्यांनी, 28 फेब्रुवारी हा ऑप्शन्स क्रमांक आहे डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन, त्यांनाच आपण म्हणतो बघा CV रमन. लक्षात ठेवा, त्यांना आपण काय म्हणतो? CV रमन. आलं लक्षात? यांना बघा या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी काय केलं होतं, 28 फेब्रुवारी, लक्षात ठेवायचं आपल्याला, 28 फेब्रुवारी 1928 या ठिकाणी साल पण लक्षात ठेवायचं आहे. 28 फेब्रुवारी 1928ला काय केलं होतं, प्रकाशाचं जे काही अपस्करण आहे हे जे काही संशोधन आहे ते प्रकाशित केलं होतं. त्याचमुळे बघा 28 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो? तर 11 मेला असतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं, कधी असतो? 11 मेला असतो. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर पहा. नेक्स्ट आहे बघा न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी ही जी काही विज्ञानाची शाखा आहे कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. कमीत कमी मित्रांनो आत्ताच लगेच तुम्ही 2 सेकंद वेळ काढून आपल्या 5 व्हॉट्सअप ग्रुपला तरी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. जे कोणी पोलीस भरती तसेच सरळ सेवेची तयारी करत असेल, तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी नोट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. कमीत कमी 5 व्हिडिओला तरी या ठिकाणी शेअर करा, कारण की शेअर केल्यावर कळन की माझी मेहनत 100% काम करते. तसंच मित्रांनो, व्हिडिओला सुद्धा नक्कीच एक लाईक करा. बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक ठेव मित्रांनो. 500 लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करणार. फक्त तुम्हाला अंगठा टच करायचा आहे मित्रांनो, याने भरपूर मला मोठा फरक पडतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच एक अंगठा टच करा. तुम्हाला फक्त अंगठा टच करायचा आहे, बाकी जास्त काहीच करायचं नाही. ओके, सर्वांनी केलं मी आशा धरतो, कारण की काही ना काही दिल्याशिवाय आपल्याला काही ना काही भेटत नसतं मित्रांनो, बरोबर आहे की नाही? कोणतीच गोष्ट फुकट घेऊ नये, काही ना काही त्यांचा मोबदला दिला पाहिजे. तोच मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या माध्यमामधून मला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ते एक लाईक करा. बघा, तर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर चेता संस्थेचा अभ्यास. लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक 2, चेता संस्थेचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आपल्याला. हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑस्ट्रिओलॉजी. लक्षात ठेवायचं आहे, ऑस्ट्रिओलॉजीला हाडांचा अभ्यास असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दातांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? तर बघा ऑन्टॉलॉजी. ऑन्टॉलॉजी हे दातांच्या अभ्यासाला म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं प्रसूतीशास्त्राचा जो काय अभ्यास आहे याला गायनॉकॉलॉजी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, गायनॉकॉलॉजी. सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो हे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ॲस्ट्रॉनॉमी ही जी काही संस्था आहे खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? कोणती? ॲस्ट्रॉनॉमी. तर मित्रांनो, ही जी काही ॲस्ट्रॉनॉमी संस्था आहे ही कशाच्या अभ्यासाशी निगडीत आहे? तर ग्रह तारे. लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रह ताऱ्याच्या अभ्यासाशी संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याचबरोबर आपण बघितलं हाडाचा. त्याच्यानंतर हवामानाचा अभ्यासाला म्हणतात बघा मित्रांनो मेटेरिओलॉजी. लक्षात ठेवायचं आहे, मेटेरिओलॉजी हवामानाच्या अभ्यासाला. पुढचा प्रश्न बघा, अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला? काय प्रश्न आहे पहा, अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर मेंडेलनी मांडला मित्रांनो. या ठिकाणी बघा, मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. जॉन मेंडेल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी काय केलं होतं, वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगामधून हा सिद्धांत मांडलेला आहे. याचं जर उदाहरण पाहिलं, जर वडिलांना जर टकलं असेल तर आपल्या मुलाला सुद्धा टक्कल पाडण्याची बघा शक्यता असते, असं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं होतं. बरोबर. मेंडेल यांनी काय केलं होतं, अनुवांशिकतेचा शोध लावला. बरोबर. आणि मेंडेलिव्हनी कशा शोध लावला मित्रांनो? मेंडेलिव्हनी, तर मेंडेलिव्हनी या ठिकाणी जर पाहिलं तर आधुनिक आवर्त सारणी. हे सगळं आपण शाळेत असताना केलेलं आहे, परंतु आपल्या काय डोक्यात बसलं नसेल. परंतु मी पुन्हा सांगतो, मेंडेलिव्हनी बघा मित्रांनो आधुनिक आवर्त सारणी या ठिकाणी याचा शोध लावला, आवर्त सारणी. बरोबर. त्याचबरोबर लँडमार्कने कशा शोध लावला होता? तर इंद्रियाचा वापर करण्याचा जो काही सिद्धांत आहे, जे काही आपले इंद्रिय आहे त्याचा वापर करण्याचा सिद्धांत कोण दिलेला आहे आपल्याला? लँडमार्कने दिलेला आहे. बरोबर. डार्विन. त्याचप्रकारे मित्रांनो मेंडेल. तर मेंडेलने या ठिकाणी अनुवांशिकतेचा सिद्धांत आपण बघितला, अनुवांशिकतेचा सिद्धांत. आणि मेंडेलिव्हने आवर्त सारणी या ठिकाणी शोधलेली आहे. डार्विनने मित्रांनो काय शोधलेलं आहे? तर डार्विनने या ठिकाणी उत्क्रांती. लक्षात ठेवायचं आहे, उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे
हा या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो बघा तुमच्या या ठिकाणी मी किती मार्क पक्की केली. आता यावर कोणता जरी प्रश्न पडला तुम्ही अजिबात विसरणार नाही. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध मित्रांनो जेम्स चॅडविकने लावलेला आहे. कोणी? जेम्स चॅडविक. ऑप्शन क्रमांक 1 आपला उत्तर होईल जेम्स चॅडविक. आणि प्रोटॉनचा शोध मित्रांनो कोणी लावलेला आहे? लक्षात ठेवा प्रोटॉन. तर गोल्डस्टीन यांनी प्रोटॉनचा शोध लावला. न्यूट्रॉनचा लावला जेम्स चॅडविक. आणि जे काही प्रोटॉन असतं प्रोटॉनचा शोध मित्रांनो या ठिकाणी गोल्डस्टीनने लावलेला आहे. न्यूट्रॉनचा बघितला आपण कोण लावला? चॅडविकने लावलेला आहे. इलेक्ट्रॉनचा कोणी लावलेला आहे? जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा लावलेला आहे. पॉझिट्रॉनचा शोध मित्रांनो अँडरसनने लावलेला आहे. बरोबर. आणि ऑक्सिजनचा शोध मित्रांनो प्रिस्टली. हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला. कोण लावलेला आहे? प्रिस्टली.